लाडक्या बहिणीनो हप्ता होणार बंद, 4 कडक नियम लागू, सावधान बहिणीनो। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज अशी समोर आलेली आहे की 10 नोव्हेंबर पासून 4 कडक नियम लागू करण्यात येत आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना हे 4 कडक नियम खूप जास्त संकटात आणू शकतात। या लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा बंद होणार आहेत। आता हे संपूर्ण 4 नियम कोणते आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आत्ताच्या सध्या स्थितीत तुम्हाला हप्ता वाटप झालेला असून तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवर पैसे यायला सुरुवात झालेली असून तुम्हाला पैसे मिळाले असेल, परंतु लाडक्या बहिणींना योजना हे नवीन 4 नियम लागू करण्यात येत असेल। आता फक्त याच महिलांना मिळणार नोव्हेंबर आणि महिन्याचा हप्ता। आता हे लाडक्या बहिणी कोणत्या राहणार आहे, तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि थेट मुख्यमंत्र्याकडून आलेली महत्त्वाची बातमी आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच नोव्हेंबरचा म्हणजेच की 17 हप्ता महिन्याचे निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। मात्र यावेळी हा लाभ सर्व बहिणींना सरसकट मिळणार नाही अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। सरकारने हा हप्ता लवकरच देण्यासाठी योजनेत मोठे बदल केले असून पात्रतेचे 4 नवीन नियम कठोरपणे लागू केले आहेत। या नियमामध्ये बसणाऱ्या महिलांना आता 1,000-1,500 चा लाभ आणि काही विशेष महिलांना 2500चे विशेष अनुदान मिळणार आहे। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लागू झालेले हे 4 नियम केवायसीचे सत्य आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले आहे हे सविस्तर जाणून घेऊया। 17 हप्त्यासाठी लागू झालेले हे नियम ऑक्टोबर पर्यंत सरसकट मिळालेले पैसे आता बंद होणार आहे। इथून पुढे केवळ खालील 4 नियमात बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे। या नियमामुळे काल दुपारी अचानक 26 लाख महिला अपात्र ठरलेल्या वृत्त आहे। उत्पन्न कर म्हणजेच की तुमचं जे इन्कम टॅक्स आहे यावर सुद्धा नियम लावण्यात आलेले आहे। पूर्वी केवळ 4 चाकी गाडी आणि सरकारी नोकरीचा नियम होता। आता जर तुमची पती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही आपोआप पात्र ठरू शकता। पतीच्या आर्थिक तपशिलावरून अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या मोठी होत आहे। कुटुंबातील दुसरे नियम आहे की कुटुंबातील लाभार्थी मर्यादा। एकाच कुटुंबात एकाच रॅशन कार्डवर 2 विवाहित महिला उदाहरण सासू आणि सून लाभ घेत असतील तर त्यांचे अकाउंट सुद्धा बंद होणार आहे। विवाहित महिलांनी आपला लाभ सुरू ठेवण्यासाठी रॅशन कार्ड विभक्त करणे आवश्यक आहे। म्हणजेच की तुमचे जे रॅशन कार्ड आहे त्याला तुमच्या सासू सुनीचे जे पण आहे ते रॅशन कार्ड वेगळे करा, जेणेकरून तुमच्या रॅशन कार्डावरून तुम्हाला पैसे मिळणं सुरू राहील। सासू सासऱ्यांचे वेगळे आणि मुलगा पत्नीचे वेगळे असे वेगळे रॅशन कार्ड करावे, जेणेकरून तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणे सुरू राहील। तिसरे नियम सरकारी नोकरदार पती वडील। तुमचे पती किंवा वडील नोकरीत असतील तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। केवायसी अजिबात करू नका, नाहीतर कारवाई होऊ शकते। त्यानंतर चौथा नियम हे आहे अपात्र असून लाभ घेतलेल्या महिला ज्यांना माहिती होते की त्या अपात्र आहेत, उदाहरण 4 चाकी गाडी, चांगला पगार, पण तरीही त्यांनी लाभ घेतला, त्यांनी केवायसी करू नये। अशा महिला केवायसी केल्यानंतर लगेच अपात्र ठरतील आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल। म्हणजेच की ही सर्वात मोठी अपडेट आहे की या 4 नियम मध्ये बसणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही 4 नियम मध्ये नाही बसत असाल तर तुम्ही केवायसी करू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता। केवायसी संदर्भात सर्वात मोठी अपडेट सुद्धा समोर येत आहे की केवायसी करण्याबद्दल अफवा दरम्यान सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहे की केवायसीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही महिलांना ती लाभ बंद होण्याचे कारण ठरू शकते। केवायसी करण्याची अंतिम तारीख म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे। यात कोणताही बदल झालेला नाही। यांनी केवायसी करू नये। आता तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत, ज्या महिलांना माहिती आहे की आर्थिक निकषानुसार अपात्र आहेत, उदाहरण पती इन्कम टॅक्स भरतो, 4 चाकी गाडी आहे, अशा सुद्धा लाडक्या बहिणींनी केवायसी नाही करावी। ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही सध्या थांबावे, कारण त्यांच्यासाठी वेगळा पर्याय लवकरच उपलब्ध होईल। यांनी त्वरित केवायसी करावी। ज्या महिलांची शेती करतात, घरकाम करतात किंवा मोलमजुरी करून घर चालवतात त्यांनी त्वरित केवायसी करून पूर्ण करावी, जेणेकरून त्यांचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील। वितरण झालेले 20 जिल्हे आणि 25,000 अनुदान। आता यामध्ये तुम्हाला बातमी माहीत पडली असेल की पैसे मिळणारे जिल्हे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे। पहिल्या टप्प्यात 1,35,00,000 महिलांचा लाभ जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे, जी नवीन GR मध्ये नमूद केली आहे। लाभ बद्दल होणारे जिल्हे एकूण 36 पैकी 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा पैसे सध्या मिळणार नाही।
असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले। यामध्ये विशेष अनुदान म्हणजेच की 2,500, काही विशेष महिलांसाठी उदाहरण आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत असलेल्या निराधार महिलांसाठी 25च्या विशेष अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतलेला आहे। म्हणजेच की तुम्हाला हे 4 नवीन नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असून तुम्हाला बाकीचे 250 आणि 20 जिल्ह्यामध्ये हे वितरण सुरू आहे। म्हणजेच की तुम्हाला जर नोव्हेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही या 4 नियमांमध्ये नाही बसत असाल तर केवायसी करणे हे तुमच्यासाठी काही बंधनकारक नाही आणि तुम्ही केवायसी करू सुद्धा नका। संपूर्ण माहिती हे खूप महत्त्वाची होती। तुमच्या आजूबाजूला जे पण लाडक्या बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।